वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही आलेलो आहे एक्झामसाठी सोलापूरमध्ये. हे आहे सोलापूरचं एक्झाम रेल्वे स्टेशन आहे आमचा तेजस. आणि इकडे आहे सनसेट झालेला आहे या साईडला. सनसेट झालेला आहे. आता कार्यक्रम होता वाचलेला आहे. हे आहे, हे कोणता चौक आहे रे? गांधी चौक. गांधीजी महाराजांचं गांधी चौक. आता आम्ही बघू रिक्षाला. तुम्हाला आमच्या दिवसाचं बजेट किती खर्च होईल ते तुम्हाला नक्की सांगेन. त्यांना घेऊन काय करायचं? अरे त्यांनी पण इकडे सोलापूर ट्रिप करू शकतात जायचं. त्यांनी पण सोलापूर कॉलेज तुम्ही करणार असेल तर तुम्ही ठरवू शकता की इकडे कसं करायचं. तुम्हाला बजेट सांगू शकता. रिक्षा पकडे मग पकडायचं. चलो. हॅलो गाईज, आता मी आलो कुठे आलो ना? रिक्षातून उतरलोय ते गावच्या फाट्यावर उतरलोय. आणि आम्ही सोलापूर म्हणजे रेल्वे स्टेशनवरनं बस स्टँडला आलो. तिथे बस स्टँडपर्यंत यायला 20 रुपये लागले. म्हणजे माझे 20 आणि हिजे 20 असे 40 रुपये लागले. त्यानंतर दुर्गा हॉटेल म्हणून काही तिथं आम्ही दालचा राईस खाल्लो. दोन प्लेट खाल्लो दालचा राईस. समोसा, दालचा राईस विथ समोसा असे 2 होते. एक प्लेट भेटली. तुझीला किती आलं तुझं? किती झालं? हां, दूध झालं मला माहिती. एक प्लेट कितीला भेटला? 92 भागिले 4 कर. एवढं गॅलिन नाही माझं चांगलं सांग ना. मला काय माहीत. टोटल 92 झालेलं आहे. पण आम्ही 4 प्लेट खाल्ल्यात समोसा विथ दालचा राईस. आणि आता परत बस स्टँडवरनं केगावच्या फाट्यावर आलो. तिथं म्हणजे केगाव आमचं तिथं हागल्याला बघायचं. केगावच्या इथं आलं. तिथे आम्हाला 20 रुपये घेतले, 40 रुपये घेतले. आता आम्ही इथनं एक अर्धा किलोमीटर चालत जाणार. मी केगाव बघायचं आता. तुम्हाला फिरवणार आहे आता. खाल्लेलं जेवणार आहे सांगाल तो चिवडा, चुरमुरा आणि फरसाणा घेऊया. पण ते काय तिथं आमच्या पप्पाचं दुकान आहे ना. नो बॅड वर्ड्स राईट. पप्पाचा इज नो बॅड वर्ड. पप्पा इज पप्पा डॅडी. आता आम्ही इथनं चालत एक अर्धा किलोमीटर चालणार. ते बघू आता. तुम्हाला आता भेटू कॉलेजमध्ये. गाईस, तुम्हाला बाहेरच्या बाजूनं आमचं कॉलेज कसं आहे ते तुम्हाला दाखवू. हे बघा आमचं कॉलेज दिसते का तुम्हाला? बिक्सी कॉलेज. वरचा स्लॅब काय पडला नाही. सगळ्या तशाच पडल्या. आणि हा आमचा तेजस. आज त्याचा हाय पेपरचं नाव काय रे त्याच्या? त्याच्या पेपर आहे आणि रील बघत चाललाय पुढे. रील्स ढकलायला एक नंबर आहे गाईस. तर बघू थोड्या वेळ पोरं कोण आल्यात बघायचं. गाईस, हे आमचं कॉलेज आहे. आतलं इंटेरियर हे असं आहे. इथे बस लागलेले आहेत. इथे म्हणजे कॉलेजच्या बाहेरच आहे आम्ही अजून. पण हे असे बस लागलेले आहेत. बस बंद आहे वाटतं आज. पडे काय बस पडे करा. आणि आता आम्ही कॉलेजच्या आज बसचं स्पीड बघू शकता तुम्ही. 15 ठेवायचं आहे फक्त. पण मला वाटत नाही ते गाड्या 15 स्पीड ठेवत असतील. बस ठेवत असेल. आमचा तेजस लुक बघा तेजसचा. वाव, असा आहे लुक. स्माइल हो, फिदा डायरेक्ट. कॉलेज कंप्लीट झालं की भावाचं लगीन आहे, लक्षात ठेवा. भावाचं लगीन त्याच्या बघा. डोळ्यात बघितलं का किती 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 प्रेम आहे बघा. स्माइल बघा हो त्याची. स्माइल बघा. डोळ्यात लागलाय बघा. का स्माइली दात बघा ती. हार्ड. अरे गोव्याचा फोटो लागलाय ना. काढले हे असेल रे. इथे आमच्या मित्राचा फोटो लागलेला आहे. कुठल्या जागा आहे रे? अरे मोठ्या बोर्डवरच कुठं आहे खरं? तेजा हा इथं आहे गावला. आहे आमचा गोमटेश शिरगावे आणि शुभम कनसे. गोमटेश शिरगावे, शुभम कनसे हे दोघं आमचे कार्यकर्ते आहेत. या दोघांचा तिथे फोटो लागलेला आहे.
ते आता पहिल्याच कंपनीत काम करतात. ते पहिल्यापासूनच एक्सटर्नल कॉलेज करतात. त्यामुळे तिथे त्यांचा फोटो लागला. आता बघू अजून काय. तर जायचं आहे आम्हाला. गाईज आता आम्ही कॉलेजमधनं आत एंट्री केलेलं आहे. बसा आता 10 वाजता कॉलेज चालू होते म्हणून 9:15 बस बाहेर पडते पोरांना आणण्यासाठी. आणि भावाला लागलेला आहे 2 नंबर. 2 नंबरसाठी कसा पळत चाललेला आहे गाईज बघा. 2 नंबर ते 2 नंबरसाठी गेलेलं आहे गाईज. आणि या साईडला ही आमची स्टेशनरी आहे. बंद आहे आता सध्या स्टेशनरी. आणि ते ग्रीन कलरचं दिसतंय ते कॅन्टीन आहे. कॅन्टीन आहे. तर आपण एंट्री करू कॉलेजमध्ये. कॉलेज असलं गरिबाचं कॉलेज आहे पण ओके आहे. या साईडला क्लासरूम जातं. इथं वॉशरूम आहे. थोडंसं आम्ही वॉशरूममध्ये जातो गाईज. हॅलो गाईज, आपलं ॲडमिशन झालेलं आहे 3rd इयरला. आता आपण 3rd इयरमध्ये गेलेलो आहे. डॉक्युमेंटसाठी जरा त्रास दिला कंपनी कॉलेजवाल्यांनी, पण झालेलं आहे सक्सेसफुली. कॉलेजमध्ये ॲडमिशन आपलं झालेलं आहे, पार पडलेलं आहे. आता फक्त एक्झाम फॉर्म भरायचा आहे. एक्झाम फॉर्म भरण्यासाठी अजून आम्ही 5व्या सिममध्ये गेलो नाही असं दाखवत आहे. बघू आता जे त्यांनी करतो म्हणले कॉलेजवाले. @ त्यांनी की सर बिक्सी कॉलेजचे काय रे ते कॉलेज कळले की कोण आहे तर ते बिक्सी कॉलेजचे काय आहे. त्यांना पदवी काय दिली त्याची. त्यांची पदवी काय माहीत नाही, पण ते बिक्सी कॉलेजमध्ये शिकवतात. ते सगळ्यांचे एक्झाम फॉर्म वगैरे भरतात ते. आणि हे आहे तिकडं आहे ते कॉलेज. आम्ही आता इकडं चालत आलो. अजून आम्हाला इथून एक अर्धा किलोमीटर चालत जायला लागेल. बघू आता. तसं पण पाय दुखायला पाणी का माझी बॉडी हायड्रेट झाली असं तेजसनं सजेस्ट केलं आहे पाणी पी म्हणून. गाडी आल्या सोडतोस काय भावा जा भाई. आता बघू आता कंटाळा एवढं चालत जायचं लय लांब आहे. हे अंबाबाईचं मंदिर आहे. एवढ्या शांततेत तिथं मंदिर आहे. बघा आता कसला रोड आहे बघा. शांत. ऊन खूप आहे इथे. इकडे यायचं असेल तर सगळ्यांनी छत्रीचा उपयोग केला पाहिजे. कारण छत्री तुम्हाला प्रोटेक्ट करते की उन्हापासून. पण आपली बॉडी पुण्यात राहून AC मध्ये राहून ते नाही मिळते. सनस्क्रीन सगळ्या इकडे पांद आहे. त्याच्या इथे हागाय जाणार आहे. त्याच्या नाही 2 नंबर तुझा गाईच 2 नंबरला आम्ही जाणार नाही. बघा गाडीवरनं कसं ऊस काय गाद्या घेऊन यायला बघा कार्यकर्ता. आता आम्ही बघू. आम्हाला गाईच कोण सोलापूरमधलं मला तुम्ही सबस्क्राईब केला असतील तर त्यांनी पाठवून द्यावी. आम्हाला गाडीची सोय करावी ते. तेवढं आम्हाला पण बरं होईल गाईज. असंच तुमचं प्रेम राहू द्या. बाय गाईज. ह्याच्यामुळे मला आज डॅशबोर्डवर बसून जायला लागलेला आहे. दिवस आहे तो समजा. पहिल्यांदा बसले भावा मी डॅशबोर्डवर. एवढी मी पण पहिल्यांदा बसलो. बघा कसा व्ह्यू दिसते मला जरा. गाईज हत्तीवर बसले का वाटत आता काय माहिती किती वाजता पोचते. आता 2:30 वाजल्यात. 80चं लॉक आहे का याला. आमचे ड्रायव्हर का काय 80चं लॉक आहे म्हणा. 80चं लॉक अरे ते लिहिले ना तेच की मग एकदा नावं लावते रे मला नाही आहे. आणि आमची बस आहे 80ला लॉक. तर आता येऊ म्हणला 4 तासात पोहोचेल. म्हणजे 4 तासात मी मग तूच म्हणलास की 5 पर्यंत पोहोचेल म्हणलास की आता. ते क्रिकेट कसं रंग बदललं ना तसं आमचा तेजस रंग बदलतो. आमचा रंग बदलतो. बघू आता. हॅलो गाईस, आता आम्ही हॉटेल शीतलमध्ये जेवून झालेला आहे. या हॉटेल आहे आणि एक आईस्क्रीम घेतलेला आहे खाण्यासाठी. जेवण होतं क्वालिटी बेटर होतं ना त्याच्या. बेटर क्वालिटी होतं. क्वांटिटी टॉपचा विषय. टॉपचं मध्ये आम्ही जेवण झालेला आहे. आता आम्ही आईस्क्रीम खाऊन परत बसमध्ये बसणार. आणि ही आमची आहे बस. अजून 150 किलोमीटर जायचं आहे. बघू आता अजून किती टाईम लागेल. आणि त्याच्या
हॅलो गाईस, आता आम्ही पुण्यात पोचलो आहे. आमच्यासोबत एक स्कॅम झाला की आम्ही पुणे स्टेशनच्या बसमध्ये बसलो आणि एकटा पाणीच उतरलेला आहे आणि आता चालत आहे. मस्त आमचा तेजस वर्गाला मस्त चालत आहे. मी पण त्यासोबत आणि परत वर चढत होता. आले आता हे आमचे रेल्वे स्टेशन इथं आम्ही गाडी घेणार आणि मस्त चालत जाणार गाईच. आणि हा ब्लॉग मी इथंच बंद करत आहे. बाय गाईज.